नमस्कार. आलोक सुरू करायचं का? नमस्कार. कोणी आलंय का? लाईव्ह काय कळत नाहीये मला. हा, हॅलो अनुज, हे कोणी लाईव्ह आलंय काही कळतंय? मला ते लक्षात नाही येते म्हणून म्हणलं. काय लाईव्ह आहे का कोणी? कळेल ना तुला. नाहीये 9 व्ह्यूज चालू कर. हो तेच. नमस्कार. 8-9 जण कनेक्ट झालेले दिसत आहेत. माझ्या नावं लक्षात येत नाही आहेत. एखाद मिनिटं वाट बघू आणि सुरू करूया. आलोक, तू सिग्नल दिलास की सुरू करतो? तुझी कमेंट खालती टाकलीस तर मला काहीतरी कळेल. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळेजण माझ्या या आजच्या उपक्रमामध्ये सहभागी झालात, त्याच्यात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि वायर्ड एक्सप्रेशन आणि आलोक ताम्हनकरची ही मूळ कल्पना, माझ्या आयुष्यातलं पहिलं मी असं फेसबुक लाईव्ह काहीतरी करतोय. करोनाच्या संचारबंदीचा तो एक फायदा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आलोकलाही मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या आजच्या सत्राला सुरुवात करतो. आज जाणीवपूर्वक माझ्या नेहमीच्या पठडीतल्या विषयापेक्षा थोडा वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर येतोय. त्याच्यात जेवढा माझ्या आडनावाचा भाग आहे तेवढाच दुसरा भाग असा आहे की आत्ता सुरू असलेलं वर्ष हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं स्मृतिशताब्दीचं वर्ष आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1 ऑगस्ट 1920 ही टिळकांच्या निधनाची तारीख आहे. आणि त्यामुळे 1 ऑगस्ट 2019 ते 31 जुलै 2020 हे टिळकांचं स्मृतिशताब्दीचं वर्ष आहे. आणि त्यामुळे मनामध्ये असा विचार आला की या माणसाचं कर्तृत्व कार्य एवढं मोठं आहे, त्याचा काहीतरी अभ्यास करावा. आणि मग त्यातून काही वाचत गेलो. जवळजवळ 70-75 हजार पानांचा ऐवज वाचला गेला. आणि मग त्यातून मनामध्ये असं आलं की लोकमान्य टिळक या विषयावरती काही ठिकाणी तरी हे विचार पोचवून द्यावेत. कारण असं होतं की आपण जे इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिकतो किंवा एकंदरीतच सगळं आयुष्यभर ऐकत राहतो, त्या टिळकांना आपण मंडाले, जन्मसिद्ध हक्क, शेंगा, टरफलं, कमळ याच्या पुरेसं शिल्लक ठेवतो. पण त्याच्या पलीकडचं खूप मोठं काम आहे. याची सुरुवात झाली खरं सांगायचं म्हणजे 2016लाच. कारण टिळकांच्या आयुष्यातल्या 3 महत्त्वाच्या घटनांचं ते शताब्दी वर्ष होतं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हे जे टिळकांचं आपण एक वाक्य लहानपणापासून ऐकत आलो, ते वाक्य त्यांनी सुरुवातीला 1916 पहिल्यांदा उच्चारलं. त्यामुळे 2016 ही त्याची शताब्दी होती. होम रूल लीगची शताब्दी होती आणि लखनौ काँग्रेसची शताब्दी होती. एका अर्थाने लोकमान्य टिळकांच्या 60 शांतीचीही ती शताब्दी होती. आणि थोडा कालसंदर्भ मागे पुढे केला काही महिन्यांकरता, आठवड्यांकरता, तर तो गीता रहस्य पहिल्यांदा प्रसिद्ध झालं, याची ही 100री होती. आणि तेव्हापासनं या विषयाचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये खूप मोठं मटेरियल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजही ते अत्यंत संदर्भयुक्त आहे, ते संदर्भहीन झालेलं नाही. आणि त्यातून सुदैवाने काही ठिकाणी बोलण्याचा, हा विषय मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि लोकमान्य टिळक या विषयावरती 1 दिवसाची, 2 दिवसाची, 3 दिवसाची जशी शक्यता मिळेल, जशी संधी मिळेल तसा हा विषय मांडत गेलो. त्यामुळे आज माझ्या पुढची सगळ्यात मोठी पंचाईत अशी आहे की जो साधारणपणे 6.5-7 तास विषय मांडायला लागतील, तो विषय आपल्याला या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून 30 मिनिटांमध्ये करायचा आहे. त्यामुळे सगळे मुद्दे आज न घेता काही मोजके मुद्दे घेऊन त्याचं विवरण करू. हे जर तुम्हाला आणि आजच्या आयोजकांना समाधानकारक वाटलं तर बाकीचे उरलेले मुद्दे पण विषय हाच घेऊन आपल्याला आणखीन काही भाग करता येतील का असा त्याचा प्रयत्न करू. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असं पूर्ण नाव आता संपूर्ण सत्रभर न घेता जेव्हा केव्हा मी या संपूर्ण सेशनमध्ये टिळक असं म्हणेन ते साहजिक लोकमान्य टिळक आहेत, तो माझा उल्लेख नाही, हे आपण लक्षात घेऊया. लोकमान्य टिळकांविषयी बोलत असताना
नचिकेळकरांनी जे 3 खंडात्मक त्यांचं चरित्र लिहिलंय त्यातल्या एका खंडामध्ये टिळकांचा विषय बोलताना नचिकेळकरांनी असं लिहिलंय. 3ऱ्या खंडाच्या प्रस्तावनेमध्ये प्रारंभिकामध्ये त्याचा उल्लेख आहे की मिळवायचेच, हाचं शेवट महत्वाचा, मिळवायचेच अशा अर्थानं स्वराज्य हा शब्द भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उच्चारणारा पहिला मनुष्य म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. गेले या दृष्टीचा स्वराज्य हा शब्द लोकांना माहिती होता. मिळवायचे या दृष्टीचा स्वराज्य हा शब्द कोणाच्याही तोंडीच काय मनामध्येही त्यावेळी येत नव्हता. अगदी सर्व राष्ट्राची मिळून जी राष्ट्रीय सभा होती त्याच्याही उल्लेखामध्ये कुठे याचा उल्लेख नव्हता. आणि ती येऊन 20 वर्षाची होईस्तोवर स्वराज्य मिळवायचेच अशा अर्थाने उच्चारणारा पहिला शब्द म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळकांना जसं या वाक्याचं एक श्रेय आपण देतो तेवढंच टिळकांचं दुसरं वाक्य महत्वाचं आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं टिळक आजही संदर्भहीन होत नाहीत. आणि टिळकांचं म्हणणं असं आहे की स्वराज्याची सर ही सुराज्याला येत नाही आणि सुराज्य आणि स्वराज्य हे दोन्ही मिळत नाही तोपर्यंत ते स्वातंत्र्य नाही. एकंदरीतच त्यामुळे त्या काळाची गरज म्हणून लोकमान्य टिळकांनी राजकीय स्वातंत्र्याला महत्त्व दिलं हे अत्यंत उघड आहे. लोकमान्य टिळकांविषयीचं जी 2 वाक्य महत्वाची आहेत किंवा जे 2 पैलू महत्वाचे आहेत जे मी माझ्या आजच्या विवेचनामध्ये घेऊ इच्छितो त्याचं सुतोवाच आत्ता इथेच करणं मला महत्वाचं वाटतं. लोकमान्य टिळक जर अत्यंत कमी शब्दांमध्ये पण फार व्यापक प्रमाणामध्ये जाणून घ्यायचे असतील तर मला स्वतःला असं वाटतं की योगी अरविंदांनी जो लोकमान्य टिळकांचा मृत्यूलेख लिहिला आहे तो पूर्णपणाने वाचणं महत्वाचं आहे. त्याचं शीर्षकच मुळी अ ग्रेट माइंड अ ग्रेट विल असा आहे. रामकृष्ण मिशनचा जो समग्र साहित्य खंड आहे त्याच्यामध्ये ही 35 पानांची पुस्तिका येते. या 35 प्रिंटेड पानाच्या पुस्तकांमध्ये 3 जणांच्या मृत्यूलेखांचा किंवा 3 जण व्यक्तींविषयींच्या लेखांचा योगी अरविंदांनी लिहिलेला समावेश केलेला आहे. एक आहेत स्वामी दयानंद, दुसरे आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी आणि तिसरे आहेत लोकमान्य टिळक. साधारणपणे रीडर्स डायजेस्टच्या आकाराचा ते पुस्तिका आहे पण ती 12 पानं वाचायला मात्र पुष्कळ वेळ लागतो कारण ती योगी अरविंदांचं इंग्रजी असल्यामुळे बाजूला शब्दकोश घेऊन बसल्याशिवाय ते लक्षात येत नाही. तर योगी अरविंदांनी लोकमान्य टिळकांचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे की स्वतंत्र असिधारेच्या अस्मितेचं लखलखत पातं म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि टिळकांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करताना जे वाक्य आपण बरेच वेळा ऐकलं, योगी अरविंदांच्या पुस्तकाचा उल्लेख फारसा केला जात नाही म्हणून तो इतक्या विस्तृतपणाने केला. त्याच्या तुलनेमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांचं एक वाक्य आपल्यापैकी अनेकांनी ऐकलंय पण त्यातल्या एका विशिष्ट पैलूकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. अर्थातच टिळकांच्या मृत्यूनंतर आपल्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन टिळकांविषयी म्हणताना असं म्हणले होते की टिळक बाय नेसेसिटी वॉज अ पॉलिटिशियन, बाय नेचर ही इज अ स्कॉलर. या वॉज आणि इज मधला जो फरक आहे तो तुमच्यासारख्या जाणकार श्रोत्यांना मी सांगायला हवा अशातला भाग नाही. पण या टिळकांच्या बहुआयामीपणाची जर थोडक्यामध्ये दुसऱ्या पद्धतीने ओळख करून घ्यायची असेल तर मला असं वाटतं की प्रभाकर पुजारींनी लोकमान्य टिळकांवरती एक पुस्तक लिहिलेलं आहे. मी इतक्या सगळ्या पुस्तकांचा उल्लेख जाणीवपूर्वक करतोय, तो माझ्या भाषणांमध्येही करतो, हाही भाग आहेच. पण तरी सुद्धा नाहीतरी सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण अनेक जण आपला वाचनाचा राहिलेला बॅकलॉग पूर्ण करतोय. यातली काही पुस्तकं ऑनलाईन आहेत, नसतील तर ती आत्ता मागवून ठेवता येतील म्हणजे लॉकडाऊनच्या काळानंतरही वाचता येईल. प्रभाकर पुजारींनी लिहिलेल्या पुस्तकाचं नावच मुळी भारतीय संस्कृती योगी लोकमान्य टिळक असं आहे. त्या पुस्तकामध्ये एकूण 20 प्रकरणं आहेत. त्याला मी मुद्दामून चॅप्टर म्हटलं नाही कारण मराठीमध्ये चॅप्टर या शब्दाला फार वेगवेगळे अर्थ जोडले जातात आणि मला आत्ता ते इथे अभिप्रेत नाहीत. त्या प्रत्येक प्रकरणाची जी शीर्षक आहेत त्याच्याकडे जरी लक्ष दिलं तरी सुद्धा लोकमान्य टिळक हे व्यक्तिमत्व किती बहुआयामी होतं, हा शब्दही बहुआयामी हा कमी वाटावा असं ते व्यक्तिमत्व होतं याचा अंदाज येतो. आपल्या माहितीकरता जर तुमची हरकत नसेल तर वेळ आपल्याकडे खूप कमी आहे याची मला जाणीव आहे. पण तरी सुद्धा फक्त त्या 20 शीर्षकांची आपल्या समोर उजळणी करतो किंवा ती यादी म्हणून दाखवतो आणि त्यातल्या 2 शब्दांवरती थोड्या प्रमाणामध्ये विवेचन करण्याचा प्रयत्न करतो. प्रभाकर पुजारींनी लिहिलेलं जे भारतीय संस्कृती योगी लोकमान्य टिळक या नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जी 20 प्रकरणं दिली आहेत त्या प्रकरणाची नावं आहेत अध्ययन योगी, अध्यापन योगी, गृहस्थाश्रम योगी, हिंदू धर्म योगी,
हिंदू धर्मशास्त्री योगी, समाज धर्म योगी, व्यक्तिनिष्ठ न्यायधर्म योगी, राष्ट्रोत्सव योगी, संशोधन योगी, राजनीती धर्म योगी, राजकारण धर्म योगी, लोककल्याण योगी, राष्ट्रैक्य योगी, राष्ट्रीय न्याय धर्म योगी, काराबद्ध मुक्त योगी, राष्ट्रीय न्याय धर्म योगी जागतिक दृष्टिकोनातून, राष्ट्रमान्य योगी हा शब्दप्रयोग लोकमान्यकडे जवळ जाणार आहे. कोणताही विशिष्ट संदर्भ असा नाही, पण जी गेल्या काही वर्षभरांमध्ये भाषणं केली त्यातल्या 3 भाषणांचं मुळे माझं शीर्षकच असं होतं, राष्ट्रवादाचा राष्ट्रीय चेहरा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. ते त्या अर्थानं राष्ट्रमान्य योगी, द्रव्यशुद्ध योगी, अर्थसुचित्व अशा अर्थाने द्रव्यशुद्ध योगी हा शब्द पुजारीने वापरलाय. पैशांच्या व्यवहारात पराकाष्ठेचा चोखपणा अशा अर्थाने तो द्रव्यशुद्ध योगी हा शब्द येतो. हा शब्दप्रयोग इथे सांगण्याचं कारण असं की आपण साधारणपणे लोकमान्य टिळकांकडे आणि एकंदरीतच त्या पिढीतल्या आपल्या सर्व राजकीय नेत्यांकडे आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींकडे राजकारणी किंवा समाजकारणी अशा दृष्टिकोनातून पाहतो. पण IIT मुंबईमध्ये, IIT बेंगलोरमध्ये आणि MIT मध्ये मी त्यांच्यावरती जी 3 दिवसाची व्याख्यानमाला केली त्याचं शीर्षकच टिळक द इकॉनॉमिक रिफॉर्मर अशा स्वरूपाचं होतं. परत कधी संधी मिळाली तर त्या विषयावरती एखादं वेगळं फेसबुक लाईव्ह करू. अशा अर्थाने तो द्रव्यशुद्ध योगी, गीता धर्मयोगी या शब्दाची व्याख्या करण्याचं किंवा विवेचन करण्याचं काही कारण नाही. गीता रहस्यकार अशा अर्थाने तो साहजिक शब्दप्रयोग आहे. पण त्यातलं महत्वाचं कारण असं आहे की गीता धर्मयोगी म्हणत असताना जसा गीता रहस्याचा भर हा प्रामुख्याने कर्मयोगावरती आहे आणि त्या दृष्टिकोनातनं टिळकांचे अत्यंत जवळचे सहकारी खाडीलकर यांनी जे टिळकांचं वर्णन केलंय की टिळक म्हणजे सर्वज्ञ अधिक सर्वकृत म्हणजे लोकमान्य टिळक, अशा अर्थाने तो गीता धर्मयोगी हा शब्द येतो. आणि शेवटच्या प्रकरणाचं त्यातला संदर्भ किंवा शीर्षक असा आहे भारतीय संस्कृती योगी, जे या पुस्तकाचं नाव आहे. ही जी मी 20 विशेषणं किंवा त्या प्रकरणांची शीर्षकं वाचली त्यातल्या 2 शब्दांचा उल्लेख आणि विवेचन काही प्रमाणामध्ये इथे करण्याचा माझा विचार आहे. एक आहे राजनीती धर्मयोगी आणि दुसरा आहे राजकारण धर्मयोगी. जरुरीपेक्षा जास्त चिकित्सकपणा होता हे पुस्तक वाचत असताना मला असं वाटलं की हे दोन्ही शब्द जवळपास एका अर्थाचे आहेत. कदाचित 2 वेगवेगळी नावं सुचली नसावीत. हा माझा हलकटपणा, पुजारींचा नव्हे. परंतु जसजसं त्या विषयावरती वाचत गेलो, हे दोन्ही मुद्दे हे माझे आहेत, त्या पुस्तकामध्ये याचे संदर्भ वेगळे आहेत. जाणीवपूर्वक त्या पुस्तकामध्ये असलेले संदर्भ सांगत नाहीये की त्या अर्थानं किंवा त्या कारणानं आपल्याला सगळ्यांना टिळकांविषयीची जास्तीत जास्त माहिती वाचायचा मोह व्हावा, आपल्याला तो छंद लागावा या दृष्टिकोनातनं ती मुद्दे इथे सांगत नाही. पण आपण एक शब्दप्रयोग लक्षात घेऊया की राजनीती याचा अर्थ हल्लीच्या आपल्या मराठीत सांगायचं झालं तर पॉलिसी असा अर्थ आहे. आणि राष्ट्र धर्म किंवा राजकारण धर्म असा जेव्हा शब्द प्रयोग येतो त्याला आपल्या हल्लीच्या मराठी भाषेत बोलायचं झालं तर स्ट्रॅटेजी असा अर्थ आहे. टिळकांच्या आयुष्यातले याबद्दलचे 2 मुद्दे सांगतो, कुठची पॉलिसी आणि कुठची स्ट्रॅटेजी. रवींद्रनाथ टागोरांच्या संदर्भामध्ये टिळकांचा हा घडलेली ही घटना आहे, मी किस्सा म्हणत नाही. आणि हे आत्ता इथे सुरुवातीला सांगण्याचं कारण असं की साधारणपणे आपण जे काही टिळक वाचतो नेहमीच्या पठडीमध्ये त्यामध्ये हा मुद्दा किंवा हा समावेश होत नाही. याचा संपूर्ण उल्लेख योगी अरविंदांच्या लेखामध्ये काही प्रमाणामध्ये आहे आणि काही प्रमाणामध्ये गोविंद तळवलकरांनी जे लोकमान्य टिळकांवरती लिहिलेलं पुस्तक आहे बाळ गंगाधर टिळक या नावाचं, त्याच्यामध्येही उल्लेख आहे. म्हणजे तो ऑथेंटिक आहे हे सांगण्याचं त्याच्या मागचं कारण आहे. रवींद्रनाथ टागोरांना जेव्हा नोबेल पारितोषिक मिळालं तेव्हा ते स्वीकारायला ते साहजिक इंग्लंडला जायचे होते आणि त्यावेळेला रवींद्रनाथांना काही पैसे कमी पडत होते. रवींद्रनाथ कलकत्त्यामध्ये, टिळक पुण्यामध्ये. टिळकांना जेव्हा हे कळलं तेव्हा टिळकांनी पुण्यामधनं पैसे गोळा करून रवींद्रनाथांना मदत केली. आजही आपण पुणेकरांविषयी इतकी चर्चा करतो. मला माहिती आहे की आत्ता जे 30 जण माझ्याशी कनेक्ट आहेत त्यातले 12 जण पुण्याचे आहेत. त्यांनी माफ करावं, फक्त मुद्द्याच्या संदर्भात हा उल्लेख लक्षात घ्यावा. तर त्याही वेळेला पुणेकरांनी लोकमान्य टिळकांना याबद्दल किती प्रश्न विचारले असतील याचा अंदाज करा. लोकांनी साहजिक टिळकांना विचारलं की टिळक तुमचा आणि कवितेचा काही संबंध आहे का, तुम्हाला कवितेतलं काही कळतं का. टिळकांनी सांगितलं नाही. ते म्हणले तुम्ही इथे ते कलकत्त्यात, त्याच्याशी तुमचा काही संबंध आहे का. त्यावेळेला उल्लेख करताना टिळकांनी असं सांगितलं की हो मला कवितेतलं काही कळत नाही, ही गोष्ट खरी आहे. परंतु आज रवींद्रनाथ टागोर नावाची एक व्यक्ती
भारतीय म्हणून इंग्लंडमध्ये जाऊन नोबेल पारितोषिक स्वीकारते, तर तो संपूर्ण भारताचा किंवा हिंदुस्थानचा सन्मान आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या म्हणले की तुम्ही मी आमच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी काय करतो हे आपण सांगितलं तर लोक ऐकणार नाहीत. पण ज्याचा रूढार्थाने या गोष्टीशी संबंध नाही, परंतु ज्याला त्याच्या दुसऱ्या क्षेत्रातल्या कर्तृत्वामुळे राजमान्यता, लोकमान्यता आणि जनमान्यता मिळाली आहे, अशी व्यक्ती जेव्हा आपल्याविषयी बोलेल, हे खऱ्या अर्थी जास्त आपली चळवळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. ह्याला जर आपण स्ट्रॅटेजी हा शब्द वापरला तर हे पॉलिसी ह्या कशा अर्थाने आहे याचाही विचार केला पाहिजे. हे केवळ कवितेच्या बद्दल होतं अशातला भाग नाही, तर एकंदरीतच टिळकांचा सगळ्यात महत्वाचा गुण हा आहे की टिळकांनी त्यांच्या स्वतःची वैयक्तिक मतं आणि पुढच्या माणसाचं कर्तृत्व याच्यामध्ये कधीही गल्लत केलेली नाही. हा सांगण्याचा महत्वाचा मुद्दा अशासाठी आहे की आपल्याला आपल्या सगळ्यांचं जे वाचन आहे इतिहासाचं आहे, राजकारणाचं आहे, समाजकारणाचं आहे, तर अगदी महाराष्ट्रामधल्या तत्कालीन नेत्यांचाही जरी विचार केला तरी काही केवळ ते टिळक वर्से सागरकर नाहीये, ते टिळक आणि आगरकर आहे. कारण त्यांच्या उद्दिष्टांमध्ये काही फरक नव्हता, पण प्राधान्यक्रमामध्ये फक्त फरक होता. असं असून सुद्धा त्या राजकीय वैरानंतरची, राजकीय मतभेदानंतरची, राजकीय मतभिन्नतेनंतरची वैयक्तिक आदराची भावना कुठेही कमी झालेली नाही. आणि त्यामुळे टिळकांनी आगरकरांविषयी लिहिलेले लेख, टिळकांनी गोखल्यांविषयी लिहिलेले लेख, टिळकांनी रानड्यांविषयी लिहिलेले लेख हे या दृष्टिकोनातनं बघण्याजोगे आहेत. हा केवळ आपल्या समधर्मी, समन्यायी, समक्षेत्री लोकांचा विचार आहे अशातला भाग नाही. टिळकांना स्वतःला नाटक, संगीत याची काही फारशी आवड नव्हती, परंतु या सगळ्या गोष्टींचा जनमानसावरती परिणाम होतो हे लक्षात घेतल्यानंतर त्या साधनाला मोठं करण्याचे फार मोठे प्रयत्न हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केले. इथे जे मी मगाशी म्हटलं ते पॉलिसी आणि स्ट्रॅटेजी मधला फरक लक्षात येतो की मला आवडो वा न आवडो, परंतु जर त्याचा समाजोपयोगी कारण असेल तर ते केलं पाहिजे. आणि मग या संदर्भातनं जेव्हा आपण छत्र्यांची सर्कस असेल किंवा कुठच्याही बंदुकीचे किंवा पिस्तुलांचे कारखाने असतील याचे संदर्भ जोडत जाता येतील. पण मुळातच अशी सर्वंकषता जर विचारामध्ये नसेल तर ती आणता येईल अशातला भाग नाही. आणि लोकमान्य टिळकांचा राजकारण धर्म आणि राजनीती धर्म याचा उल्लेख जाणीवपूर्वक करण्याचं कारण असं की लोकमान्य टिळकांविषयी नची केळकरांनी त्यांच्या मृत्यूनंतर, टिळकांच्या मृत्यूनंतर लिहिलेलं केलेलं विधान हे अत्यंत महत्वाचं आहे. नची केळकरांनी असं म्हटलं की बळवंतरावांना पूर्णपणे ओळखणं जरा कठीणच आहे. कल्पना करा, 17 मार्च 1896 नरसिंह चिंतामणी केळकर नावाचा, पुढे ज्यांना आपण साहित्य सम्राट असं म्हणतो, इतकी बहुप्रज्ञावान व्यक्ती टिळकांच्या सहवासात आली आणि ती टिळकांच्या मृत्यूपर्यंत टिळकांच्या सहवासात राहिली. आणि तरी सुद्धा टिळकांविषयी ते असं म्हणतात. आणि या संदर्भातनं तो जो पॉलिसी धर्म किंवा पॉलिसी आणि स्ट्रॅटेजी मधला मुद्दा आहे, तो मुद्दा हा आहे की संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर असे एकमेव लोकमान्य टिळक हा राजकीय नेता आहे की ज्यांनी आपली क्रांतिकारकांविषयी असलेली आस्था कधीही लपवून ठेवलेली नाही. एका अर्थी पूर्णपणाने फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड अशा अर्थाने टिळकांनी केलेलं काम आहे. आणि या दृष्टिकोनातनं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये दिलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ मी आपल्याला देऊ इच्छितो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सावरकरांचं लंडन मधलं जे वास्तव्य आहे, जे शिक्षण आहे, त्याला कारणीभूत असलेलं जे श्यामजी वर्मांचं साह्य आहे, त्याच्यासाठी श्यामजी वर्मांना पत्र टिळकांनी लिहिलं होतं. आपल्याला त्याच्या आधीची ही कल्पना आहे की रँगलर परांजपेने सावरकरांवरती केलेला दंड होता आणि हे आमचे गुरुच नव्हेत असं टिळकांनी म्हणलं, असं ते सावरकर आहेत. आणि सावरकरांची तर्कनिष्ठता आणि टिळकांची तर्कनिष्ठता हे लक्षात घेतल्यानंतर एका तर्कनिष्ठ माणसाने दुसऱ्या तर्कनिष्ठ माणसाचं केलेलं हे वर्णन आहे, हेही सगळ्यात लक्षात घेण्याजोग आहे. आणि त्याच्यासाठी सावरकरांनी टिळकांविषयी केलेलं विधान असं आहे की दिवसा पाहिलेले टिळक आणि रात्री भेटलेले टिळक निराळे आहेत. आता पाहिलेले आणि भेटलेले हे दोन्ही शब्द त्या काळातले आहेत आणि ते सावरकरांनी टिळकांविषयी उल्लेख केलेले आहेत, हे लक्षात घेऊ. आणि स्वातंत्र्योत्तर काळात नंतरचा ज्या मी मुलाखतीचा संदर्भ दिला त्याच्यामध्ये सावरकरांना असं विचारलं गेलं की तुम्ही तसे तर्कनिष्ठ आहात, तर्कसंगत आहात, तर्क कर्कश म्हणावं असे आहात,
तरी सुद्धा लोकमान्यांचा विषय निघाल्यानंतर तुमच्या स्वरामध्ये, तुमच्या शब्दामध्ये एक प्रकारचं ममत्व येतं. असं का? या प्रश्नाचं किंवा अशा सारख्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना स्वातंत्र्यवीरांनी दिलेलं उत्तर असं आहे की टिळक हे खडगाची मूठ होते, आम्ही क्रांतिकारक त्याचं पातं होतो. खडगाची मूठ जरी पातं होऊ शकली नाही तरी पातं हे मुठीच्याच आधारे रणकंदनी लवलवतं. पातं हे मुठीच्याच मनोगताचं पारणं फेडत असतं. मग आता 22 जून 1896 सारख्या सिनेमांमध्ये चाफेकरांच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे संदर्भ येतात त्याचं याच्यापेक्षा वेगळ्या अर्थानं वर्णन करता येईल अशातला भाग नाही. आज मी म्हटलं तसं की या संपूर्ण विषयाचा केवळ चंचू प्रवेश किंवा उल्लेख जर करायचा झाला तर अजून एक वेगळा मुद्दा आपल्यासमोर मांडायला मला आवडेल. कारण मला पूर्ण कल्पना आहे, मी पहिल्यांदा करत असलो तरी, की फेसबुक लाईव्ह हा प्रकार जास्तीत जास्त 30 ते 32 मिनिटं करता येतो. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या तासाला जसं त्या विषयाचं सिलेबस सांगावं तशा पद्धतीचा टिळक हा विषय मांडण्याचा मी प्रयत्न करतो. लोकमान्य टिळकांचं जसं हे वैशिष्ट्य आहे की क्रांतिकारकांची असलेली संगत कधीही न नाकारलेला मनुष्य, तसं टिळकांचे 2 अत्यंत महत्वाचे पैलू आहेत आणि ते आपल्या समोर लक्षात घेतले पाहिजेत. सगळ्यात पहिलं म्हणजे भारतीय राजकारणाच्या इतिहासामध्ये पूर्ण वेळ राजकारण करणारा आणि तरीही चरितार्थासाठी राजकारणावर कधीही कोणत्याही प्रमाणात अवलंबून नसणारा असं पहिला भारतीय राजकीय नेता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्याच्या संबंधातलं जे अर्थकारण आहे ते कदाचित टिळक द इकॉनॉमिक रिफॉर्मर किंवा अर्थकारणी टिळक या सत्रामध्ये घेता येईल. आणि त्याच्याबद्दलची टिळकांची जी मीमांसा आहे ती अत्यंत लक्षात घेण्याजोगी आहे. टिळकांनी सांगितलं की आपल्या स्वतःच्या पायावर जर आपण उभे नसू तर आपल्या घरामध्येही आपल्याला किंमत देणार नाहीत, तर बाहेरच्यानी तुम्हाला किंमत द्यावी ही अपेक्षा द्यायचं कारणच काय? वेगळ्या संदर्भाने की पॉलिटिक्स इज अ प्रोफेशन हे 1990च्या दशकानंतर प्रमोद महाजनांनी जरी लोकप्रिय केलेलं वाक्य असलं तरी सुद्धा याची सूत्र किंवा संदर्भ हे फार लोकमान्य टिळकांपर्यंत जातात. हा पहिला विषय. टिळकांचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य, आणि हे पुढचे 4 मुद्दे थोडे विस्तृतपणाने घ्यायचा माझा विचार आहे, अर्थात 32 मिनिटाच्या सेशनमध्ये बसवता येतील एवढे. सगळ्यात पहिलं म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारण याचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उपयोग करून घेणारा पहिला भारतीय राजकारणी म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. आपल्याला सगळ्यांना टिळकांच्या आयुष्यातला चिरोलचा खटला माहिती आहे. चिरोलचे जे वकील होते एडवर्ड कार्सन, त्यांचं त्या खटल्यातलं जे समारोपाचं भाषण आहे ते खरं सांगायचं म्हणजे ते संपूर्ण भाषण हे टिळकांचं चरित्र आहे असं मी गमतीने म्हणतो. तो विषय सोडून देऊया. परंतु त्या कार्सननी टिळकांविषयी करताना असा उल्लेख केला की ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ही व्यक्ती अशी आहे की या माणसानं ब्रिटिश राजवटीबद्दल असंतोष निर्माण करण्यासाठी एकही साधन शिल्लक ठेवलं नाही. ज्याचा उपयोग या उद्देशाने करता येईल त्या उद्देशाचा त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे किंवा त्या साधनाचा या उद्देशासाठी त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे. ज्याला आपण हल्लीच्या मराठीमध्ये म्हणतो की नॉट अ सिंगल स्टोन केप्ट अनटर्न्ड, तशा पद्धतीचं हे वर्णन आहे. लक्षात घ्या की याच खटल्याकडे लोकमान्य टिळक कसं पाहतात. टिळकांचा जो स्वतःचा कायद्याचा अभ्यास आहे, टिळकांनी इतरांना त्याबाबत केलेली मदत आहे, हे लक्षात घेता हा खटला जिंकणं किती कठीण आहे याची टिळकांना पूर्ण कल्पना होती. परंतु या बाबतीतलं टिळकांचं वर्तन हे अशासाठी आहे की टिळक असं म्हणले की मी हा खटला हरेन, युद्ध लांबलं तर मी खटला जिंकेन, युद्ध संपलं तर मी खटला हरेन. कारण युद्ध संपलं तर ब्रिटिश सरकारला भारताची गरज राहणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना खाडीलकरांनी असं विचारलं होतं की टिळक एवढा खर्च होतोय तरीही तुम्हाला हा खटला लढायचा आहे. त्यावेळेचं टिळकांचं वय लक्षात घ्या. राजद्रोहाचे खटले संपल्यानंतरही टिळकांनी सुरू केलेली ही कारवाई आहे हे लक्षात घ्या. असं जर झालं तर टिळकांनी दिलेलं उत्तर महत्वाचं वाटतं. आणि एवढ्या करता आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि राजकारणाचा संदर्भ आपण याच्यासाठी लक्षात घेतला पाहिजे. आणि एवढ्या करता पॉलिसी आणि स्ट्रॅटेजी मधला मगाचा मुद्दाही आपण लक्षात घेतला पाहिजे. टिळक, खाडीलकर आणि केळकरांना असं म्हणाले की चिरोल खटला मी हरेन की जिंकेन हे महत्वाचं आहेच, पण त्याहीपेक्षा हे महत्वाचं आहे
की आजपर्यंत भारतीय समाजाला, हिंदुस्थानी समाजाला अशी सवय झाली आहे की ब्रिटिश शासनाने आमच्यावरती कारवाई करायची. चिरोल खटल्याच्या निमित्ताने इतपत जरी संकेत किंवा संदेश जाऊ शकला की एखादी भारतीय व्यक्ती ही ब्रिटिश व्यक्तीविषयी किंवा ब्रिटिश राजवटी विरुद्ध खटला भरू शकते, हा जरी संदेश गेला तरी मला पुरेसा. हे महत्वाचं अशासाठी आहे की अशा छोट्या छोट्या उदाहरणातून त्यांनी दिलेल्या ह्या गमतीचे संकेत आहेत. जे कार्सन म्हणला त्याला एक संदर्भ आहे, आणि इथे आंतरराष्ट्रीय अर्थकारण, राजकारण आणि आंतरराष्ट्रीय समाजकारणापेक्षा सुद्धा आंतरराष्ट्रीय मानसशास्त्राची संकल्पना आहे. आणि टिळक द मानसशास्त्रज्ञ किंवा टिळक द सायकोलॉजिस्ट अशा पद्धतीनेही विचार करता येईल अशी त्याची सुतोवाच आहे. की टिळक किती साध्या साध्या गोष्टीतनं याची गणना करत होते हे लक्षात घेण्याजोग आहे. की टिळकांनी त्यांच्या समग्र टिळक साहित्याचा जर विचार केला तर टिळकांच्या संपूर्ण लिखाणामध्ये त्यावेळच्या हिंदुस्थान व्यतिरिक्त आलेल्या देशांची जर नावाची यादी केली, एकदा मी तो वेडेपणा केला, तर ते मोजून 114 देश होतात. कल्पना करा, टिळकांचा तो काळ आहे. टिळक पूर्णवेळचे संशोधक नाहीत, हा पूर्णवेळचा राजकारणी आणि समाजसुधारक आहे. त्याच्याही पेक्षा सुद्धा आजच्यासारखं गुगल, यूट्यूब नावाची भानगड तेव्हा अस्तित्वात नव्हती. म्हणजे या माणसाचं वाचन किती असेल. आयर्लंडच्या लढ्याची उदाहरण देणारा पहिला भारतीय नेता हा लोकमान्य टिळक आहे. झारशाही विरुद्ध लढणाऱ्या रशियानांचा आदर्श केसरीतनं वाचकांपुढे उभा करणारा पहिला नेता लोकमान्य टिळक आहे. रशियाला हरवणाऱ्या जपानचं कौतुक करणारे टिळक आहेत. 4 जून 1905 पुण्यात टिळकांनी ज्या केलेल्या भाषणामध्ये त्याचे उल्लेख आहेत. आणि त्या भाषणामधला दुसरा उल्लेख लक्षात घेण्याजोगा आहे. त्यावेळी टिळकांनी सांगितलंय की हिंदुस्थानच्या प्रगतीच्या दृष्टीनं ज्या 2 देशांकडे प्रामुख्यानं लक्ष देणं आणि लक्ष देत राहणं महत्वाचं आहे, असे 3 देश म्हणजे चीन, अफगाणिस्तान आणि आजचे अरब देश. केवळ करोनाच्या संदर्भामध्ये नव्हे तर कोणत्याही महासत्तेकडे वाटचाल करत असताना हे 3 देशांचा संदर्भ आपण आजही विसरू शकत नाही. याचं सुतोवाच 1905 मध्ये हा मनुष्य करतो. याला आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि राजकारण म्हणणार की नाही. जाणीवपूर्वक दरवर्षी 90 कोटी पाऊंड ब्रिटिश आमच्या देशातून नेतात असा केलेला उल्लेख आता इथे घेतला नाही. याचं कारण तो मुद्दा आपण बरेच वेळेला ऐकतो. परंतु इराण, चीन आणि अफगाणिस्तान या विषयींची त्यांची केलेली विधानं ही ह्याही दृष्टीने महत्वाची आहेत. पण एका वेळेला इतकी विधानं करणारा हा विद्वज्जन आपल्या छोट्या छोट्या कृतीतनंही संदेश देत राहतो. मी मगाशी म्हणलं तसं टिळक पुणा युनिव्हर्सिटीच्या संचालक मंडळावरती किंवा सिनेटवरती होते, टिळक पुणा म्युन्सिपाल्टीमध्ये होते, टिळक काउन्सिलमध्ये होते. त्या प्रत्येक ठिकाणी जाताना टिळक त्यांच्या नेहमीच्या वेशामध्ये जात. त्यांच्या हातातली ती काठी, पायातले जोडे याच्या सकट, आणि जाणीवपूर्वक ते जोडे आणि काठी बाहेर काढून ठेवत सभागृहाच्या. अनेकांनी त्यांना सांगितलं की हे आपण घालून देऊ शकतो, आज जाऊ शकतो. तर टिळक म्हणले असे नाही, आपण यांना सगळ्यांना आलय म्हणतो, घर म्हणतो, मंदिर म्हणतो, अशा ठिकाणी जोडे घालून जायची भारतीय संस्कृती नाही. त्यांचे जे जुने जाणते दादासाहेब खापर्ड्यांसारखे सहकारी होते, जे त्यांच्या बरोबरीने काउन्सिलमध्येही सभासद होते, ते टिळकांना असं म्हणाले की हे एवढंच कारण असेल असं मला वाटत नाही. तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी दादासाहेब खापर्ड्यांना दिलेलं उत्तर आहे. कर्नाटक सिंह गंगाधरपंत देशपांड्यांचं जे चरित्र इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे त्याच्या पान नंबर 112 वरती याचा उल्लेख आहे. तर त्यांनी खापर्ड्यांना दिलेलं उत्तर असं आहे, अरे जाणीवपूर्वक मी ते बाहेर ठेवतो म्हणजे एका ब्रिटिश हवालदाराला त्याची काळजी घेत उभं राहावं लागतं. भारतीयाचे जोडे अदरवाईज तो केव्हा सांभाळणार. हा जो प्रकार आहे, किंवा ते मंडाल येत असताना त्यांच्या एकदा वेळेला त्यांच्या जोड्याला त्या ब्रिटिश जेलरनी काळं फासून दिलं. त्याला असं वाटलं तर ते जोडे आपण असेच्या असे टिळकांना दिले तर टिळकांचा राग अनावर होईल. टिळकांनी काहीही प्रकारची, कोणत्याही प्रकारची भावना व्यक्त न करता टिळकांनी त्यांच्याकडे बघून एवढंच म्हटलं की इतक्या माझ्या जोड्यांकडे सुद्धा ब्रिटिश सरकारचं लक्ष असतं का. केवळ इतक्या छोट्या गोष्टीपासून आंतरराष्ट्रीय अर्थकारणा पुरेसा विचार करणारा हा माणूस आहे अशातला भाग नाही. टिळकांची जी 2 वैशिष्ट्य, आणि ही जाणीवपूर्वक मी शेवटी घेतोय कारण साधारणपणे या दृष्टिकोनातनं आपण टिळकांकडे पाहत नाही, पण देशाच्या संरक्षणाचा विचार करणारा पहिला भारतीय नेता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. आणि याची सुतोवाच कुठे झालं तर नागपूरला जे काँग्रेसचं अधिवेशन झालं डिसेंबर 1891 मध्ये,
त्यावेळेला संरक्षण क्षेत्राचा विषय आणि एक स्वतंत्र चर्चा किंवा ठराव ही लोकमान्य टिळकांनी तिथे प्रस्तुत केलेली होती. सैनिक हे पुण्यकर्म आहे हे तिथलं विधान आहे. देशरक्षणाची तयारी नसेल तर स्वराज्याच्या गोष्टी कशाला करायच्या, त्याला काय अर्थ राहतो, हे विधान हे त्या चर्चेतला. टिळकांनी देशाचं संरक्षण हे परराष्ट्र आणि परतंत्र राष्ट्रासाठीही केलेलं महत्वाचं साधन आहे या गोष्टीचा उल्लेख करा. आणि टिळकांचं त्यावेळेचं भाषण आणि त्या संदर्भामध्ये नंतर केसरीमध्ये आणि समग्र टिळक वाङ्मयाच्या 6व्या खंडामध्ये त्याचा उल्लेख आहे, तो मुळातनं वाचण्याजोगा आहे. त्यावेळेला संरक्षण या विषयामध्ये चर्चा करताना टिळकांनी निर्माण केलेले मुद्दे आणि त्याच्यामधली सुसंगतता इथे लक्षात घेतली पाहिजे. सगळ्यात पहिला मुद्दा की देश परतंत्र आहे की स्वतंत्र आहे हा विषय महत्वाचा नाही, त्या देशाची संरक्षण सिद्धता किती आहे हा विषय महत्वाचा आहे. आज आपण लक्षात घेऊया की आज संरक्षण ही संकल्पना फार वेगळ्या अर्थी झाली. एखाद्याची भौगोलिक मालकी घेण्यापेक्षा सुद्धा एखाद्याची बौद्धिक किंवा भांडवली मालकी आपण घेतो, तिथेही हा मुद्दा महत्वाचा येतो. तिथेही सिस्टम सेक्युरिटीचा विचार येतो. साधा आज आपण फेसबुक लाईव्ह करतोय पण झूम आपण करत नाही आहोत, कारण आपल्या मनामध्ये शंका आहेत की झूम तुमच्या माझ्या सिस्टम सेक्युरिटीशी कॉम्प्रोमाइज करेल का. त्यावेळेला हा परतंत्र देशातला तथाकथित राजकारणी मनुष्य जेव्हा स्वातंत्र्य कुठे नजरेच्या टप्प्यामध्येही नव्हतं, तो म्हणला परतंत्र्याशी संबंध नाही, माझी संरक्षण सिद्धता महत्वाची आहे. नुसतं असं म्हणून सांगत नाही, तर पुढे असं म्हणतो, माझ्या देशामध्ये असणारे ब्रिटिश सैनिक, माझ्या देशामध्ये असणारे हिंदुस्थानी सैनिक किंवा ब्रिटिश सरकारसाठी हिंदुस्थान बाहेर लढणारे हिंदुस्थानी सैनिक हे जे शस्त्रास्त्र वापरतात, हे जे दारुगोळा वापरतात, त्या सगळ्याची निर्मिती भारतातच झाली पाहिजे. त्याचं तंत्रज्ञान आम्हाला मिळालं पाहिजे. आम्हाला भांडवल आणि तंत्रज्ञान चालेल, पण ही माणसं पूर्णपणाने तहहयात आमच्या देशात राहणार नाहीत. हे टिळकांनी डिफेन्स आणि संरक्षण करता 1891 साली केलेलं विधान आहे. आज लक्षात घेऊया आपण, गेली काही वर्ष आपल्या देशाच्या अर्थकारणामध्ये संरक्षण उद्योगाला FDI येत आहे. आजही याचा इतका सखोल विचार केलेला नाही. मग अशा परिस्थितीमध्ये लोकमान्य टिळकांविषयी जे मगाशी म्हटलं ते चिरोलचं वर्णन असेल किंवा राधाकृष्णनांनी केलेलं by necessity he was a politician but by nature he is a scholar मधला फरक हा लक्षात येतो. केवळ इतकाच भाग आहे अशातला भाग नाही, तर होम रूल लीग जी ॲनी बेझंट आणि मोहम्मद अली जिनांच्या बरोबरीने टिळकांनी सुरू केलेली चळवळ आहे, त्याचं 1916 साली जे पहिलं अधिवेशन झालं संस्थापनेचं, त्यातले 2 महत्वाचे उल्लेख केले पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा एखाद्या भारतातल्या सामाजिक अर्थात राजकीय संस्थेनं त्याच्या स्थापनेच्या अधिवेशनामध्ये सादर असे 2 ठराव करण्याचा तो भारतीय राजकारणातला पहिला प्रसंग आहे. होम रूल लीगच्या 1916च्या अधिवेशनामध्ये देशाचं आर्थिक धोरण याही विषयावरती टिळकांचा ठराव आहे आणि देशाचं परराष्ट्र धोरण या विषयावरतीही धोरण आहे. आणि त्याच धोरणाचा विचार केला तर साधारणपणे आपण भारताच्या अर्थकारणाचं पहिलं श्रेय नेहमी 1945 साली जी बॉम्बे क्लबनी दिलेली इकॉनॉमिक पॉलिसी आहे त्याला देतो. माझे स्पष्ट मत असं आहे, केवळ टिळक आडनावे म्हणून नव्हे किंवा गेली 32-33 वर्ष मी अर्थकारणाशी निगडित संस्थांमध्ये काम करतोय अशातला भाग नाही. माझ्या सुदैवाने तो ठराव मी मुळात वाचलाय. साहजिक त्यातले बरेचसे काहीसे संदर्भ आज आपल्याला संदर्भ बाह्य वाटतील, पण त्यातली जी मूळ तत्वज्ञान आहे किंवा फिलॉसॉफी आहे ती आजही अत्यंत महत्वाची वाटते. आणि त्या दृष्टीने टिळकांनी दिलेल्या अर्थकारणाचा, त्या दृष्टीने टिळकांनी दिलेल्या व्हेंचर कॅपिटल सारख्या संकल्पनांचा मुळापासून विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि लोकमान्य टिळकांचं जे वाक्य किंवा विधान आपण आज बरेच वेळा वापरतो आणि मी अनेकदा असं म्हणतो की ते सध्याच्या सर्व्हिस सेक्टरच्या डॉमिनन्सच्या काळामधला पासवर्ड आहे, तर जे वाक्य आहे ते या आर्थिक धोरणाच्या मसुद्यामधलं वाक्य आहे. आणि लोकमान्य टिळकांचं वाक्य ते असं आहे की यश हे प्रयत्नांती असतं, वाच्यांती नाही. आणि हे विधान कोणत्या संदर्भात येतं हे जर पाहिलं तर आणखीनच गंमत आहे.
त्यावेळेला साहजिकच ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्री, कृषी आणि उद्योग या क्षेत्रांचा जास्त विचार आहे, त्या मानाने सेवा क्षेत्र नाही. तो साधारणपणे आपण 1990 नंतरच्या काळामध्ये म्हणजे टिळकांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 70 वर्षानंतर करतोय. तर ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्री याच्यामधलं वर्णन, संबंध आणि फरक स्पष्ट करताना त्या धोरणामध्ये टिळकांनी हे केलेलं विधान आहे. आणि त्याच्या आधीच्या परिच्छेदातली वाक्य अशी आहेत की कृषी क्षेत्र हे पावसावरती अवलंबून आहे, तरीही वर्षभर काम करावं लागतं. उद्योग क्षेत्र हे तंत्रज्ञानावरती अवलंबून आहे, तिथेही वर्षभर काम करत राहावं लागतं. त्यामुळे इंडस्ट्री या शब्दाचा उद्योग किंवा अर्थ केवळ उद्योग अशा अर्थी न घेता सातत्य आणि अभ्यासपूर्ण सातत्य या अर्थाने केलं पाहिजे. आणि त्यासाठी मग तुम्ही भांडवलदार असा, मालक असा, मजूर असा, कामगार असा, कामगार पुढारी असा किंवा कामगार संघटनावाले असा, तुम्हाला याचा विचार केला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून माझं मत असं आहे की यश हे प्रयत्नांती असतं, वाच्यांती नाही, असं टिळकांचा उल्लेख आहे. आज या 32 मिनिटाच्या सत्राची वेळ जवळजवळ संपत आली आहे आणि तुम्ही जवळजवळ 38 जण आता माझ्याशी निगडीत आहात. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो, आलोक ताम्हनकरला धन्यवाद देतो. आणि तुमची हरकत नसेल तर हे सगळं टिळक जेव्हा मी वाचत असतो किंवा वाचतो तेव्हा माझ्या मनामध्ये ज्या काही भावना आल्या त्या थोड्याशा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. मी गायक नाही, मी फारसा चांगला कवीही नाही, त्यामुळे मला जसं येईल तसं म्हणतो, पण ही रचना माझी आहे एवढं मात्र सांगतो. त्या कवितेचं नाव आहे वैराग्यवारी. लोकमान्य तुम्हाला हे कोणी सांगितलं होतं? लोकमान्य तुम्हाला हे कोणी सांगितलं होतं? खरं तर तुम्ही वैभववारीचे मानाचे मनसबदार, पण तुमचं तर वैराग्यवारीचं वतन आणि वर्तन. तुमचं तसं काहीही गेलं नाही हो. तुम्ही लोकमान्य झालात, होणारच होतात, पण आम्हाला कायमची बोच लावून काहीही कर्तृत्व नसताना तुमच्या बिरादरीत, राज्यात, देशात जन्माला आलो आणि काहीही न करता जगत आणि मरत राहिलो. पश्चात्ताप वारीही केली नाही. तुमचं मात्र वैराग्यवारीचं वतन आणि वर्तन अबाधित, आमची बोच थिटीच्या थिटीच. तुमची ज्ञानाची आच, स्वतःलाच करून घेतलेला जाच, सत आणि असतची धग आणि सर्वांगीण कष्टाची आग, आमच्या लाजेवर टाच. तुमचं मात्र विद्वान वैराग्यवारीचं वतन आणि वर्तन. लोकमान्य तुम्हाला हे कुणी सांगितलं होतं? आशा करतो की माझा फेसबुक लाईव्हचा पहिलाच प्रयत्न तुम्हाला मनाचा दोक्ता वाटला असेल. तुमच्या ज्या काही अभिप्राय असतील, प्रतिक्रिया असतील ते जरूर कळवा. दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये जितकं बसवता येईल तेवढं प्रयत्न केला. तुमची जर हरकत नसेल आणि परत कधी संधी मिळाली तर अशाच पद्धतीने टिळक द इकॉनॉमिक रिफॉर्मर, टिळक द इंटरनॅशनल स्ट्रॅटेजिस्ट, टिळक आणि त्यांचे 7 नियम आणि टिळक आणि गांधी या विषयावर बोलायला आवडेल. मनपूर्वक धन्यवाद.